बाई योगिता, बाईला पाणी देऊ बाई, अंग धुवायले. थंडगार पाण्याने अंग धुई बाई रागिनी. ऊन असते बाई, झावा लागतात. थंडगार पाण्याने अंग धुई साजरं. योगिता बाई, बाईला पाणी देऊ बाई, थंड दे. अंग धुई बाई रागिनी, ऊन लागेल नाही तर बा. हो बाबा, काही आंघोळ कर ना. करतो ना, थांब ना. काही ऊन नव्हतं, संध्याकाळ झाली, किती झाकट पडली. काही ऊन होतं, काही नव्हते एवढ्याले. झाली बाबा तयारी? नाही, कपडा गिपडा घेतला, मस्त झालं. हो बाई. का बाई, काय भांडणं झाली का बाई तुझ्या घरी? काय म्हणे पाहुणा? तू आली तर फुगले का माय? राग राग आली का बाई? कसं बाई? तर सासू होती का माय घरी? काय म्हणे? नाही होती घरी. राग राग नाही बाई. राग राग नाही. लग्नाला आली ना मी, काही बोलते काय? अशीच म्हणशी नाही तर कोणाला देखता. लग्नाला आली ना मी, माझी सासू होती. हो बाबानं माझ्या सासूला सांगितलं ना, हळदी दिवशी गाडी पाठवतो म्हणून. आता ते एकट्या रंबासाठी गाडी पाठवा लागेल बाबाले. पाठवतो म्हटलं म्हणजे पाठवाच लागते. मग त्यात काय घोर आहे बाई? पाठव ना मग. आता सासूच्या घर, तुझ्या सासूला लागे ज्योत्स्नाच्या घरी पाठवू, जयाच्या घरी पाठवू माय बाई. येऊ की ना येऊ माहिती बाई, म्हणू आग्रहानं चला बाई तुमची सोय घेतो आम्ही बाई. आमचं काम आम्हाला करावंच लागते माय. आता मुनीच्या घरी टेन्शन नाही म्हणून, तर मुनीच्या घरी पाठवा लागलं असतं माय बाई. हो बाई, मुनीचं बरं झालं बाई, टेन्शन नाही बाई. ही बुडी बरी गचकली माय. माहिती काय मला आयशेल पुरते का काय सांगा? मी तर म्हणतो माझी सासू मला देते पुढे काढून, नांगर राहते स्वतः. काय वा दलिंद्रासारखी बोलत राहता? काही असं म्हणू नये माय. असं कोणाचं मरण चितू नाही बाई. बाई रागिनी, असं म्हणू नये बापा. ते देवाले म्हणा, माझ्या सासूची अजून आयुष्य वाढू दे, अजून त्याला आरोग्य दे, त्याला सुखात ठेव. ते सुखात राहते तर आम्ही सुखात राहू बाई. तेले देवाला ते मागणी करा, माझ्या सासू सासरी खुश राहिले पाहिजे, सुखात राहिले पाहिजे. माय माय बापी राहते सुखात. असं म्हणू नये बापा. ते सुखात राहिला, तुम्ही तसेच सुखात राहता. मग काय, ही दुनिया तशीच चालते बाई. हे राहटगाळ काय असंच फिरते, हे चक्र फिरतच राहणार आहे. आता तुले भाऊ नाही म्हणून तुझे भाऊ जाईन असं म्हटलं असतं तर मायचं आयुष्य कमी झालं नसतं काय? असं म्हणू नये बापा. ती बी आपली मायच आहे. त्या माणसाला जन्म दिला तिनं, इतकं शिकवलं, सवरलं, एवढं सारं डॉक्टर केलं. मग ती काय साधी सुधी बाई आहे का बाई? नाही, साधी सुधी थोडी बापाला पोहोचले ते. मी का म्हणतो साधी सुधी? पाहिलं नाही का कशी बोलते? पाहिलं नाही का? तुम्हाला ऐकू नाही? भांडे घातल्याचे येऊ नाही दिलं बाबा. तर ती काहीच नाही ना, फक्त 2 ताटं होती, ती बी मला घाशाला लावली बाबा तिनं. आणि माहिती आहे का, दळणाचं दळण दळण नव्हतं, असं नव्हतं, तसं नव्हतं. पाहिलं ना तुम्हाला? ऐकून नाही आलं नाही तर अंदर अंदर मला किती बोलली. मी आताच पोरगी आहे, सासू आहे ते. सासू सासूपणा नाही करीन तो कोण करीन? तसं म्हणतच असतात. त्यात काय करून या असं बंधन पाणी काही बी कर बा, कर चहा, कर घरी चाही नाही पेलो बा. मला तर तुझून पयाची पडली होती फक्त. मला वाटे काही मा पोरीले घेतो काही होतो निघतो. कर बा साजरा चहा घे, कर काही नाही तर जेवणच बुद्धे ना बा. का बाई रागिनी, जेवणच करू ना. हा बाबा, मला भूक लागली. मला येता येताना बाबा मला वाटे तिथं मला म्हणा हॉटेलात थांबा म्हणून. बाबा तुम्ही ती मिठाई आणली तर तीच राहिली, इमरती होती बाबा त्याच्यात. मग त्यात काय, सकाळी गेलो की मी डबल घेऊन येतो, किलो भर आणतो. ते काय पावभर भेटली होती लेक, त्या हॉटेलात भेटली नाही चांगली. ते स्वीट मार्ट होतं त्याच्यात. आपल्या इकडून आणतो मस्त प्युअर भेटते, ओरिजिनल देते तो. येता येतात त्या मला म्हटलं कोणी, मला घरी याचीच पडली होती. खरं सांगतो, असं वाटलं तू संग आहेस, त्या काही सोनं गिनो आणलो शिन काय रास्त करावा. योगिता, पहिले आपण जेवण करून मग पोहोचला साड्या. हो ताई, चालते ना. पहिले जेवण करू. स्वयंपाक करून ठेवला ना आम्ही. तुला आवडते ना भेंडीची भाजी? भरली भेंडी केली नाही ना? चल मग तू कधून अंग धुना. त्यातून तुला थंड पाणी आहे, खालच्या कोटीत थंड पाणी आहे ना. हो दे, चाल बरं मी अंग धुतो. लय खावला बाई माझी आई. आता मी मस्त लग्न झाल्यावर 15 दिवसाला जाईन. माय बाई, लग्न झाल्यावर 15 दिवसानं? माय बाई जाय ना. माय बाई कोण तुला जाय म्हणते? राय ना माय. पाहिजे फक्त सकाळी नाही आला फोन की उपकार, नाही तर असं झालं तसं झालं जास लागते. लग्न उद्या म्हणा, लग्न झाल्यावर 15 दिवस राहते. बोल ना, जाय का फक्त हिच्या? जाय अंग धुई. चल ताटं वाढतो. योगिता घे बरं बाई ताटं. धुवा तुम्ही, धुना अंग. हो मी धुतो. धुई बरं बाई अंग, धुई बरं. ऊन गिन लागलं ना बा तो नसती बिमार पडशील. जाय बा अंग धुई बरं. मी अंग धुतो, वाळवतो ताटं वाढ. का म्हणलं जेवता का? घे ना जेवण. आज कोण उशीर करून राहिला? भूक नाही लागली का? भूक नाही वा, राहू दे घंटाकभर, मग जीव घंटाकभर यानो. आज भूकच नाही लागली लेक जशी. माय बाई, आज कोण्या गावाला गेली तुमची भूक? नाही तर बाई 11 वाजता पासूनच तुम्हाला घाई होते. गेली एसटीत बसून लेक. तुला कावली अशी ती बसली एसटीत आणि गेली. काही नाही माय होती आलती आते बाईच्या अंग. तो काय चालू आहे माय बाई? काय गेलती वावरात? काय माय आता ऊन खायले? माय बाई ऊन खायले, ऊन माय घरीच खाल्ल्या जाते. माय बाई काही नाही ना. ते हे घेतलं होतं ना माय, ते पराठी भूक पाळल्याला घेतली ना मागच्या बा ना, तर मग गेलती माय याच्याले. माय बाई तुमच्या सरिताना तर लय आणले माय भाराच्या भाऱ्या. मग माय आम्ही बी म्हणलं आणू घरी. घरच्या माणसाला 2 चक्कर भेटली होती ती त्या तुळशीरामची. ते रोटारेटर करून राहिलता, पण ते रोटारेटरचं काहीतरी हुकलं त्याचं, म्हणून पडली. मग मागाच्या भावानच पडली. मी म्हणलं घेऊन या बरी बाई, पाण्या पावसाले चुलीले लय कामात पडते बाई. मा कोठ्याला कुळही घ्या लागते ना शांताबाई. तिकडलं तुमच्या अंगडली भीत किती पडली. म्हणलं तिकून म्हणलं त्याला साजरा कुळच घेऊन घ्या, मग लिपता येते. पण म्हणून माय बाई पराठी आणणं चालू आहे घरी. असं म्हणून आता आणतो माय भाराच्या भाऱ्या. म्हणून कुठे नाही जाता माय वावरात. काय जाता माय या घाती का आहे माय वावरात आता. असं का? हो का माय बाई, मग लय उभा आहे का?
असेल तर मग सांगतो बरं मला बी आणा लागते. मग तुले पेटवायची गरज नाही का, तुलाच लागते माझ्या 2 एकरातली बी सांगतो माय. असेल तर तसं काही नाही. ते सरिताच्या घरच्या भावाने घेतली ती पाळ्याले, त्याच्या घरून त्याच्या वावरा तुम्ही आणली आम्ही बंडीभर. पण म्हणलं असेल तर मग अजून भरता येते काय, वाया थोडी जाते माय. पराठाच तर भेटत नाहीत माय बाई आता. लोक डायरेक्ट ते तोडताळच तर करतात माय बाई. आता पराठी कोण पाळते म्हण, कोण येते जरा पेटतात तर हे करतात माय. ते रोटारेटर आपल्या गावात बाई लस लोकांना धूम केली नाही रोटारेटरची. जराशी बी पराठीची काळी नाही सापडत तशी चूल पेटवायला मन का कायले मन. म्हणून म्हणतो यंदा आला डोक्याच्या डोक्यात करतो माय जमा. असलं तर सांगजो मग. हा तो आला झाल्यावर एका परी मा काही अर्जन नाही. तशी एक बंडी भर आणली त्या रोजी पराठी त्यानं असली तर आणि पुरुषी पोर असो मग सांगतो फक्त. बरं सांगतो ना. मग घरी आणू द्या ना संताबाई. कसं आता तुम्ही आणली म्हणता याच्या वरातली कैलास बोन पडली ते आता माघारी कसं कुळायला लागते फक्त. कुळाचं झालं की मग मला काही एवढी लागत नाही का परी. पेटवण्याचं केलं नाही जमा, पेटवण्याचं भरून ठेवलं. आता तो कुळ घेतो म्हणतात तेवढा. आता याची तुरीच्या कुठी भेटते माय बाई. तुरीचं कुठी माय लोक तर ते हार्वेस्टरनच काढतात. पराठीचाच घेतो बाई कुळ आता. नाही तर तुरीच्या तुराटाईचा साजरा होते. मा सासरा तुरीच्या तुराटाईचाच कुळ घे बाई. 2-2, 4-4 वर्ष घोरणार आहे असा साजरा पक्का कुळ घेव. पण आता बाई ते तूर कोण सांगते माय भाऊ, कोण काय करते लोक डायरेक्ट हार्वेस्टरच घालतात माय बाई. काडी नाही सापडत दातपुऱ्याची तुराटीची. म्हणून पराठीचाच घ्या म्हणलं यायले म्हणून खरं तर जमा करून राहिलो. काही बरं नाही माय. हो फक्त सांगतो माय. लोकांना सांगल्यापेक्षा मला सांगजो काय. हो शांताबाई. हो माय तुम्हाला सांगणार नाही तर काय. तुम्ही मला बोलल्या ना मग शब्द दिला ना. मग आता मा झाल्यावर उरला की मी खरंच सांगून देईन तुम्हाला. तुम्ही घेऊन यायचा. मला काय आणून द्यावं लागते माय. भाऊले पाठवून द्यायचा गाडी घेऊन. हो हो मग काय तर ते येताना येते का परी घेऊन येते. चल माय कर माय. तो धंदा वावरातून आली मा काय माय बसेला साजरी आलती इकडे मामाजीच्या भेटीले. लय दिवसाची आली नाही. 4-5 रोज झाले. हो का सकाळून कुठे दिसली होती मला. खरकट पाणी फेकायला आलती तर. हा ना काय करून राहिल्या ते बाई. निजले का मामाजी. नाही व गप्पेल ये ते वाटच पाहून राहिली ती. मी आता म्हणलं का शांती का रस्ता भुलली का घरात दिसून नाही राहिलं का गाव सोडून गेली का व. नाही व आते बाई खरंच 8 रोज झाले मी आलीच नाही इकडे. बा येणंच नाही झालं व माय. हो ना आता नातू आला ना घरी. आता गुतली अजून त्याच्यात नाही. नातू घरी नव्हता तर मग हिडे होती तर ती. मी म्हणलं येईल म्हणलं शांतीचा नातू आला घरी. आता शांती गुतली म्हणलं ना आता काय येत नाही म्हणलं ते. आला का बाबू. आला का बाई घरी. हो मामाजी आला ना बापा. परवाच्याच दिवशी आले. काही नाही माहिती कोण आला बिमार पडला. सांगू माय. हो का व ते त्याला सैन मशीन झालं. आता पहिल्यांदाच गेला ना माय. घराच्या बाहेर एवढ्या दूर समजा. वातावरणात फरक पडते त्यातून नाही तर पाण्या गिन्यात फरक पडते. काय झालं वा ताप आलता का. आई हागूनच लागली होती. मायच्या खाण्या गिन्यात बदल झाला काहीतरी. टाइम गेम चुकवला नाही तर खाल्लं अचकल बचकल. त्यानंच होते ते काही नसते ते. लेकराचं चालूच राहते आता. बस झाले का जेवण घेऊन तुमचे. नाही माय तसं असरायला भूकच नाही लागली. आज भूक गेली द्यायची एसटीत बसून. कोण्या गावाला गेली काय सांगा. आता तिला डबलची एसटी भेटेन तर ते वापस येईन मग जेवतीन माहिती. आपल्या पोटात तर कावळे लावतात बाई. मला तर मेलीले दिवस नाही त्यापासून खाव सुट्टी बाई. काय म्हण बाई शांती. मला वाटच भूक लागते पण या बुड्याला भूकच लागत नाही. बसा लागते आपल्याला जेवणावं करत. आपल्याला तसं वाटे दडदड घ्या तडतड खाव. कौन मामाजी भूक काऊन नाही लागली. भाजी किती नाही केली का आते बाई साजरी. माघरी आहे भाजी. आणू का उलटाचं वरण केलं तर मामाजी आणू का. नाही अव भाजी नाही मिसळीचं वरण केलं वाज. मस्त मिसळीचं वरण आहे लागे. भाकर टाकली पण बुड्याला भूकच नाही. सकाळून पोहे केले ते ना. येणं आणले होते ना इमलीच्या घरी पोहे केले. इमली घेऊन आली साजऱ्या 2 प्लेट. त्याच्यात लिंबू आणले इमलीने टाकून. बुड्यानं खाल्ले. माई प्लेट इथले घेतले अर्धी प्लेट. आता काय धकणार आहे. आता काय भूक लागणार आहे म्हणून इगार चालू आहेत. असं हो का. अरे बाई वतर बस ना. वतर बस. नाही मस्त मामाजी मी निजा तुम्ही निजा. मला निजल्याशिवाय धंदाच का आहे बाई. रातून दिवस मी पडेलच असतो. बघूले आणा लागत होतं. अरे बिमार राहिले नाही तो संडास लागली नाही. पसाकडे जाऊ बिल्या करू घाण होती बरं. पायजो बा लवकर दवाखान्यात नेजो द्यायले. हो ते डराप असतात मामाजी. आता डॉक्टर लोक तसे डराप देऊन देतात. ते असतात ना ते डराप दिला त्याले. आता आराम आहे. असं तेव्हा काय हो माहिती येणी काय असं चिपून कोण केलं माहिती. अबाय आता बाई मेहंदी लावती तर ते मेहंदी लावली डोक्स धुतला. त्याच्यावर मी तेल लावलं म्हणून तशी येणी घालून ठेवली. म्हणलं आता सकाळी डबल डोक्स धुतो. मेहंदी लावून तेल लावलं की लय साजरं शायनिंग करतात केस. तुलाही भल्ला बाई नखरा येते हो माय. म्हातारपण आलं तुला नखरा सरतच नाही माय बाई. तुला काय मेहंदी लावली पहिली ते डोक्स धुतलं आता त्याच्यात तेल लावलं. आता सकाळी डबल डोक्स धुशीन. धन्य माय बाई शांती. हा कुटाना त्याच करावं माय. मग आता बाई 15-15 दिवस डोक्स धुणे जीवार येते. काय मग आता ते बाई काहीतरी काम नाही पाहिजे का बरं आहे तुला काम धंदा चाल ठेवतो तुला. पण बरं मी म्हणतो राजूचा कपडा घेणं होता. काय झालं होते. संतराम गेलता त्या रोजी. मला इमली सांगे दिनून लागे संतराम भाऊ राजूच्या कपड्यावर गेले म्हणे. सकून आलती ती पोहे घेऊन तर सांगे तू गेलती का मग शिटून मग का लेकरू बिमार होतं तशीच गेली नेलं का त्याले.
काय नाही मी धाडलं नाही मग मासुनीले. मी म्हणलं बाई पोरग बिमार आहे, काही गरज नाही. कुकाले होती राहिली तर ती 8 दिवस. पोरग चांगलं असतं टणटण असतं तर धाडलं असतं. इतके दूर जरा राहते बाई उन्हात धानाचं. एका परी तिचा भाऊ आला असता गाडी घेऊन, त्याच्याबद्दल आपला दुमत नाही. त्यानं तर घरपोच गाडीवर आणलं असतं, गाडीनं आणून दिलं असतं घरालो. पण बाबू बिमार. पहिलेच त्याला संडास लागली, उलट्या चिडचिड करे, लढत जाय निरा, पोटगीट दुखत असेल ना. मग मी म्हणलं बाई काही जाऊ नको. तिनं नाही ऐकलं, नाही म्हणे जात नाही म्हणे मी. अरे अरे लेख, बहीणले धाडा लागत होतं पोरीले. तिच्या भावाच्या लग्नात बहीण पाहिजे नाही का? नाही नाही मामाजी लग्न नाही ना, कपडा घेतला ना, कपडा लग्नाचा बसता. लग्न तर पुढे आहे अजून. असं असं बसता. हो मला वाटलं लग्नच हो काय. कोईचं काढलं बाई लग्न? बुड्याला वाटलं लग्नातच झालं नाही ते, म्हणून म्हणते बुडा. माझी लग्न टाइम आहे अजून. 2 तारखेचा आहे. मामी 23चा आहे, 23चा आहे. ऐकलं होतं मी. 23 काढली होती बाई तारीख, पण ते येईन 23ची तारीख काढली. त्या पोरीच्या बापानं अजून तिकडे काय पत्रिका जोडवल्या माहिती त्याच्या बामनाच्या अंग. तर तो म्हणे 2 तारीख शुभ आहे, नसं आहे तसं आहे. मग 2 तारखेचं केलं बाई. पोरीच्या बापाची अजून तयारी नशीब झाली ना. मग लगेच कपडा लगेच कुकू लावलं, तर एवढं मोठं कुकू केलं ना, तर एवढं मोठं लग्न. तर म्हणून त्यानं टाइम काढला असेल असं मला वाटते बरं. होशील तसं काही सांगता नाही येत. नाही तर मग खरं असेल, पाहिलं असेल माहिती त्याच्या अंगाला बामना गिमना जोडतो त्याने चांगलं असेल. बरं ना माय मग असं मग 2च आहे ना. मा म्हणलं माहिती 23च आहे काय. मला 23च सांगलं होतं ना कोण ना, 23च होतं. मग तुम्हाला सांगतो ना ते तसं झालं. बरं झालं पत्रिका छाप्याला नंतर टाकले. येईन तर येईल तर राजूच्या अंगात मायबाई पुढेच असतात. तर मी आता म्हणलं काय सांगा पत्रिका छापल्या असतील. मग नाही म्हणे, ये शिटून विचारलं म्हणे नाही आता टाकतात म्हणे. आता कपडा झाला, आता राजूचा कपडा इकडे घेते तो त्याच्या अकोल्यातच. आणि पुरीनं पुरीचा अंग घेतला, पुरीचा कपडा पोरावाल्याने घेतला आणि पोराचा कपडा पोरीवाला घेणार आहे. असं आहे त्याचं काहीतरी गोळभंगार. हुंडा गिंडा तर काही नाहीच ना वाहते बाई. सबन आपापलंच आहे. आपापलं म्हणजे इकडे राजूचाच अंग आहे जास्तीत जास्त असं समजा. शांते तुला वरातले आणायला लागेल ना बाई. वरात करत नाही का त्या पोराले? वरातले आणजो त्याले. नाही तसं काय सून म्हणे ना मा भावाले जेवायला नाही बोलावलं, लग्न जुळलं त्याचं. होय बाय. हो मामाजी हो आणतो ना. पण म्या काय ठरवलं तर म्या म्हणलं लग्न झालं की दोघायला बोलावता येते. मग आता एकल्याला बोलावल्यापेक्षा त्याच्या बायकोले मला आणा लागणार नाही आता बाई. आता इकून शिटूच्या अंगात बरं आणाच लागते, पण इकून बेबाईच्या अंगण बी त्याची पुतणीच होय ना माई बाई. म्हणलं मग लग्न झाल्यावर दोघायला बोलावता येते. आता बी राजूले बोला आणि मग त्याच्या बायको संग डबल केले बोला. आता तो घरी काय एवढा किराणा नाही का? काही बी काही जे काम करावं लागतात ते करावंच लागतात. वरात करशील नाही का नवरदेवाले? जेवायला बोलावशील नाही का? केळवण त्याला करावं लागत नाही का? पहिले बी बोलावं लागेल नाही राजूले. हो मग म्या काय ठरवलं आता बाई. माझ्या मनातलीच गोष्ट. म्या म्हणलं जसं लग्न झालं की दोघायला बोलावं, मग त्या पुरीले कपडे घेतो, राजूले घेणे का परी कपडे. काय घोर आहे असं असं मा मनाशी ठरवलं होतं म्या जसं. नाही नाही दोघायले तर बोला असेल तर बोलाव जो. आता पहिले राजूले बोलावा. त्याला जीव घाला. बहीणच्या घरी नाही येईन तो, कोणाच्या घरी जाईन तो. बहीण नाही त्याचा हरिक करीन तर. काय ना बुड्याला कसं ऐकू चाललं नाही. तर आपण 10 आवाज देतो करत बसते. ऐकू नाही येत, आपला घसा फाटते. आता भल कसं ऐकू येऊन राहिलं तुम्हाला? मी बोलतो ऐकू नाही येत. मुकी राय ना व पाय शांती. पाय कशी हिला ती निरा कोल्हाच करतो राहते मा कानाजो. मी तुम्हाला मा कानाचे पडदे येणच फाडले. निरा हळला होतच राहते नाही मा कानाजो. मोठ्याला बोलते किती म्हणा आरामशीर बो. मा कानाचे पडदे येणच खराब केले शांती. आयुष्यभर मा कानाजो कल्ला करत राहिली. त्यानंच फाटले मा कानाचे पडदे. म्हणून मला आता ऐकू येत नाही. सांगू बुडा जाऊ ना मुक्या राहणार ते बाई. कायच कर लागते हो म्हणा. काही बी माखानाचे पडदे बिन फाडले म्हणतात. धन्य माय बाई मी हो म्हणून टिकली व. खरं सांगतो एखादी वस्ती नायरी गैरी तर हैराय फुटलीस ते आता टिकली नसती. मी हो म्हणून शेवट झाला. जाणं व बैता तुला कोण वागवत होतं व. तो बापाचं पुण्य समज. मी भेटलो काय तर म्या डोक्याचे कोण वागवत होतो तो बापाले. म्हणून तर आयुष्यभर मापुढे काही बोलला नाही तो बाप. खालची मान वजर ना करे शांती. तुला सांगतो मा सासऱ्यानं मला आयुष्यभर बदलल्या नजरेनं काही पाहिलं नाही. कारण त्याला माहित होतं ना आपली मॅट पोरगी वागवून राहिला. हा काय बोला गेले